नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। खरं तर असे बरेचसे किल्ले आहेत जे काळाच्या ओघात आपल्याकडनं दुर्लक्षित झालेले आहेत। तसाच हा आजचा जो आपला किल्ला असणार आहे त्याचं नाव आहे कैलासगड। लोकेशन वाईज हा किल्ला येतो तामिनी घाटामध्ये, जे आहे रायगड आणि पुण्याच्या मध्ये। आणि या घाटात आपण लास्ट टाइम जो अंधारबन ट्रेक आपण केला तिकडनंच जो तो रस्ता आहे कैलासगडाचा तो तिकडेच असणार आहे आणि तिकडनंच आता आपण जाणार आहोत। तर आता सध्या तरी मी आहे तामिनी घाटात आणि इकडे एक हॉटेल आहे मालवणकर्स। तर मी एक ब्रेक घेतला आहे रस्त्यातून जाताना आणि इकडनं पुढे जाणार आहोत आपण। तर इकडे मी मस्त चहा वगैरे इकडनं पिऊन जाणार आहे। खरं तर या हॉटेलमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इकडे बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत, फूड ऑप्शन। आणि इकडे समोर दोन मस्त वॉटरफॉल सुद्धा आहेत। तर इकडे ह्यांनी चेंजिंग वगैरे साठी चेंजिंग रूम सुद्धा अवेलेबल केलेला आहे। जर तुम्हाला इकडे राहायला वगैरे यायचं असेल तर इकडे होमस्टे सुद्धा अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, चला आपण सुरू करूया आपला हा ॲडव्हेंचरने भरलेला सफर। तर मित्रांनो, या माऊ आहेत, हे ॲक्च्युली इकडचे ओनर आहेत आणि मॅनेजमेंट वगैरे सगळं हेच बघतात। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्यांचं इकडे होमस्टे सुद्धा आहे। तर हे आपल्याला सांगतील त्याच्याबद्दल डिटेलमध्ये। तर माऊ, इकडे काय काय आहे तुम्ही जर एक्सप्लेन? इथे आमचं हॉटेल आहे ना, हॉटेलपासून थोड्या अंतरावरच आमचा बंगला आहे। ते स्टेसाठी आम्ही देतो आणि जर कोणाला इथे जेवायचं असेल तर जेवण मालवणी पद्धतीचं आमच्याकडे जेवण, म्हणजे मी स्वतःच करते जेवण, तर खूप छान जेवण असतं। तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। इकडे जेवण आणि होमस्टे तुमचं होऊन जाईल। तर चला आपण निघूया आता इकडनं। आपला चहा नाश्ता वगैरे करून झालेला आहे। थँक्यू। पुणे मुळशी तामिनी मार्गाने कैलासगड 80 किलोमीटरवर आहे। तर मित्रांनो, कैलासगडाकडे जाणारा रस्ता आहे तो जातो अंधारबनच्याच रूटने आणि इकडनं पुढेच आहे कैलासगड। पण ह्या रूटला जर तुम्ही येत असाल तर इकडे अंधारबन ट्रेक सुद्धा आहे, तर तुम्ही तोही करू शकता। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इकडनं अंधारबनचा जो ट्रेक आहे तो सुरू होतो। तुम्ही तुमची गाडी वगैरे आणत असाल तर इकडे तुम्ही पार्क करू शकता। खरं तर मी अगोदर अंधारबनला गेलेलीच होती। तुम्हाला त्याचं लिंक इकडे वर पाहायलाच मिळेल, तुम्ही ते क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। आणि जर तुम्हाला यायचं असेल तर इकडे एक संजय धमाळे आहेत, सो मी त्यांचा नंबर वगैरे अगोदरच्या त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलाच आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। तर आत्ता आपण जाऊया कैलासगडाकडे पुढे। आणि मुंबई, लोणावळा, बुशी डॅम, पेठ शहापूर मार्गाने कैलासगड 130 किलोमीटरवर आहे। तर जेव्हा आपण अंधारबनच्या रस्त्याने सरळ येतो तेव्हा इकडे आपल्याला दोन फाटे फुटताना दिसतात। असे दोन रस्ते आहेत, इकडे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। इकडे एक छोटासा ब्रिज आहे, म्हणजे पलीकडे जायचं। आणि तिकडे आहे तैलबैला हा किल्ला आणि घनगड। तर तैलबैला मी किल्ला केलेला आहे, तर त्याची लिंक सुद्धा तुम्ही वर क्लिक करू शकता। आणि आपल्याला जायचं आहे वडुस्ते या गावात। आपला जो कैलासगडाचा ट्रेक आहे तो तिकडनं सुरू होणार आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, असा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे सरळ। वडुस्ते गावात पोहोचल्यावर 2 किलोमीटरवर एक खिंड आहे आणि या खिंडीतून आपल्याला या किल्ल्याकडे जाता येतं। तर मित्रांनो, फायनली जो कैलासगडचा ट्रेकिंग रूट स्टार्ट पॉइंट आहे तिकडे मी पोहोचलेलीच आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता कैलासगडचा बोर्ड लावलेला आहे। तर इकडे जेव्हा तुम्ही येत असाल तर तुम्ही हा बोर्ड पाहून इकडे तुम्ही जर तुमच्याकडे कार असेल किंवा बाईक असेल तुम्ही इकडे पार्क करू शकता। आणि तुम्ही हा बोर्ड इकडे पाहू शकता, आपल्याला जी जायची वाट आहे ती अशी आहे आणि इकडनंच जी पायवाट आहे ती सुरू होते। तुम्ही इकडे पाहू शकता कारवीचं जंगल आहे आणि आपल्याला असंच जायचं आहे। तर आपण आपला ट्रेक सुरू करूया। तर आता जो आपला ट्रेकचा स्टार्ट आहे तो झालेला आहे आणि ट्रेकच्या स्टार्टिंगला थोडीशी चढाई आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता
हे ॲक्च्युली कारवीचं जंगल आहे. कारवीची फुलं फुललेलीच आहेत थोडीफार, पण अजूनपर्यंत कम्प्लीटली फुलले नाही आहेत. पण जेव्हा फुलतील तेव्हा, अरे बापरे, पण जेव्हा फुलतील तेव्हा ती मस्तच वाटतील. आणि जरा सांभाळून या. खरं तर इकडे पाय थोडासा लडपडू शकतो, कारण की जंगल आहे आणि रूट पण असा काय प्रॉपर नाही आहे, पण ही पायवाट आहे बेसिकवाली. कोकणातल्या बंदरातून उतरणारा माल घाटावरून बाजारपेठेमध्ये आणला जात असे. ह्याच मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या सुरुवातीला असणारे सुदागड, सरसगड, मृगगड व वरील भागात तैलबैला, कैलासगड असे हे किल्ले आज पण ह्याची साक्ष देतात. तर स्टार्टिंगलाच थोडासा खडा चढायचा रस्ता आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत पोचेपर्यंत थोडा दम लागलेला आहे. पण इकडे नंतर मग थोडंसं क्लिअरिंग आहे. 2 मिनटं थांबते. तर मित्रांनो, इकडचा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी इकडे झाडं आहेत आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता की कारवीची जी झाडं आहेत ती एकदम डोक्याच्या वरपर्यंत ती वाढलेली आहेत. थोडासा जमता लागतोय कारण की ऊन आहे, पण जो रस्ता होता तो पण असा होता आणि थोडासा निसरडा पण आहे. पण इकडचे जे व्ह्यूज आहेत खतरनाक. अजून वर जाईन आणि तुम्हाला इकडचा मस्त जो व्ह्यू आहे तो दाखवेन. तर मित्रांनो, खरं तर रस्ता पायवाट आहे, पण आजूबाजूला तुम्ही झाडं पाहू शकता. ती वाढली असल्यामुळे काही समजत नाही, पण बाजूला दरी आहे त्याच्यामुळे इकडे जरा पाय सांभाळून टाका. सावकाश रस्ता पाहत तुम्ही इकडे अशी मध्ये मध्ये झाडं लागतात आणि बाजूला दरी आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही येत असाल तेव्हा जरा रस्ता पाहून आणि सांभाळून सावकाश या. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे तो ॲक्च्युली 3 डोंगर आहेत त्याचा मिळून तो एक किल्ला बनलेला आहे. आणि आता जो पहिला डोंगर आहे तो आपण क्रॉस केलेला आहे. आता इकडनं आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही इकडे येऊन पाहू शकता ही जी कारवीची झाडं आहेत ती अशी वळलेली आहेत. त्याच्यामुळे हा जो ट्रेल आहे तो संपूर्ण या झाडांनी कव्हर केला आहे. आणि खरं तर मगाशी खूप ऊन होतं, मी खूप उन्हातून आली, पण या पॉईंटवर येऊन खूप चांगला गारवा वाटतोय. ही जी ट्रेल आहे ती कम्प्लिटली अशी एका टनलसारखी दिसते, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण इकडनं पुढे निघूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे कशी चढाई आहे. तर मित्रांनो, एवढं दमून आल्यानंतर मग इकडे मी कुठेतरी बसायची जागा शोधत होती. 2 मिनिटासाठी विचार पण केला की मातीत बसते, पण इकडे बघितलं तर तेव्हा हा दगड एक दिसतोय, मस्त बसायची सीटच वाटतोय. खरं तर तो वरून तो खाली पडून आलेला आहे आणि त्या झाडामुळे तो तिकडे थांबलेला आहे, पण तो एकदम त्याच्यातमध्ये फिट झालेला आहे. तर मी जाऊन बसते तिकडे.
तर या पॉइंटवर येऊन या दगडावर बसून, एकदम थंडगार दगड आहे आणि एवढ्या गरमीतून खूप मस्त वाटतंय. फार थकवा लागल्याने आराम करायचं ठरवलं, पण या पक्ष्यांच्या मधुर आवाजाने कधी झोप लागली कळलंच नाही. पण एकीकडे मच्छरांमुळे झोप उडली आणि कळलं की 3:15 वाजले आहेत. आणि मग काय, तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडनं आपण आल्यानंतर मग ह्या पॉईंटला इकडे अशी रशी बांधण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला इकडनं खरं तर वर जायचं आहे, पण इकडे पाऊस जेव्हा असेल तेव्हा इकडे थोडं स्लिपरी होत असेल, त्याच्यामुळे ही रशी पकडून आपल्याला वर जायचं आहे. तर मित्रांनो, इकडे पोहोचल्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता काय मस्त नजारा पाहायला मिळतोय. खरं तर आता वाजले आहेत 3:30 आणि अंधार व्हायच्या अगोदर मला फटाफट हा ट्रेक कंप्लीट करायचा. त्याच्यामुळे आता इकडनं आपण फटाफट वर निघूया, जो किल्ला आहे तो फिरूया आणि अंधार व्हायच्या अगोदर खाली उतरूया. तर मित्रांनो, लागली होती तहान आणि इकडे पाणी संपलं आमचं, त्याच्यामुळे इकडे मस्त थोडासा झरा आहे, बारीक बारीकच पाणी आहे, पण इकडनं भरून घेऊया कारण की पुढे कुठे पाणी मिळेल नाही माहिती. दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी बॉटल आहे आणि बाजूला तुम्ही पाहू शकता हे प्लॅस्टिक कोणीतरी टाकलेलं, त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही येत असाल तेव्हा नक्की लक्षात ठेवा हे प्लॅस्टिक खूप खराब आहे, खूप हानिकारक आहे जंगलासाठी, आपल्यासाठी. त्याच्यामुळे असा कचरा करू नका. एकदम छान थंडगार पाणी आहे, नॅचरल मिनरल वॉटर. वाह, साफ पाणी आहे, तुम्ही पिऊ शकता. आणि एवढं दमून आल्यानंतर तर खरंच तहान लागते आणि पाण्याची गरज आहे. चला तर मग आता आपण पुढे निघूया. कॅमेराच गेला असता. इथवर पोचली आहे. आता अजून थोडंसं वर जायचं आपल्याला आणि इकडनं आपल्याला असा नजारा पाहायला मिळतो. बट वर पोचून अजून मस्त नजारा आहे, त्याच्यामुळे आपण फटाफट वर जाऊया आता. खरं तर इथपर्यंत पोहोचणं थोडंसं चढायचं आहे, दम लागतो, पण ह्या पॉइंटवर आल्यानंतर सगळं वर्थ इट वाटतं. आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता, असं वाटतं मी कुठेतरी स्वर्गात वगैरे आलेली आहे. ह्या पॉइंटवरून संपूर्ण इकडचा आजूबाजूचा नजारा आहे तो पाहायला मिळतो. समोर ध्वजस्तंभ आहे, ध्वज नाही आहे तिकडे, पण आता आपण तिकडे जाऊन पाहूया आणि मग इकडचा जो बाकीचा परिसर आहे किल्ल्यातला तो फिरून घेऊयात. एकदा का आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो
की आपल्याला निसर्गाचे मनमोहक विहंगम असे दृश्य पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता सर्वत्र हिरवागार पसरलेला हा हिरवा गालिचा आणि त्यात वेगवेगळ्या रंगांची आणि प्रजातींची फुले. जवळपास 16 प्रकाराची फुले आज मी पाहिली. त्यात काही फुलांचे हे टिपलेले क्षण. श्रावणात असे हे सुंदर आणि वेगवेगळ्या फुलांनी नटलेले आपले हे गड किल्ले तुम्हाला कसे वाटतात कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आता मी चालली आहे जो ध्वजस्तंभ आहे तिकडे, आणि इकडचा जो नजारा आहे, जी ब्युटी आहे सह्याद्रीची, खूप सुंदर. मी कधीच हा नजारा विसरणार नाही. वाव. किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवी सन 1706 मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या पत्रात. तर मित्रांनो, पाण्याच्या टाक्याकडे एक रस्ता जातो, थोडासा खाली आहे, त्याच्यामुळे इकडे परत ही अशी तार लावण्यात आलेली आहे, कारण की इकडे पण थोडासा स्लिपरी आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं असं रिस्की पॅच आहे, पण एवढा पण रिस्की नाही आहे. तर जरा सांभाळूनच या. आता इथे आपल्याला असं जायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असे पाण्याचे टाके पाहायला मिळत आहेत. खरं तर हे बऱ्यापैकी खोदून इथे बनवलेले आहेत पाण्याचे टाके, आणि इकडचं जे पाणी आहे असं शेवाळं वगैरे आहे, पण मी तुम्हाला दाखवते आता. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. तर फक्त ही वरची जी लेअर आहे ती अशी ह्याची आहे, शेवाळ आहे थोडं, पण हे पाणी जर आपण हे केलं तर खालचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी क्लिअर आहे. तर मित्रांनो, आता इकडनं आपण जे पाण्याचे टाके आहेत ते पाहिलं, आणि परत तिकडनं वर आलो जिकडनं आपण खाली गेलो होतो, आणि इकडे अजून एक रस्ता जातो. तर हा जातो जे शिवलिंग आहे, जिकडे जे मंदिर बनवलं आहे तिकडे. त्यात आपण पुढे जाऊयात. तिथे आहे ध्वजस्तंभ, जिकडे आपण मगाशी होतो तिकडनं असं वर आलो, आणि आता इकडनं जो शिवलिंग आहे तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो, इथे पोचल्यानंतर मग इकडे लिहिलं बांधकामाचे अवशेष. खरं तर हे अवशेष आहेत, पण इकडे सगळी झाडी वाढली असल्यामुळे आपल्याला हे दिसत नाही आहेत क्लिअरली, पण उन्हाळ्यात वगैरे किंवा थंडीत तुम्हाला हे क्लिअरली दिसू शकतात. आणि पुढे आहे ते मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊयात. पण मंदिरात जायच्या अगोदर इकडे अजून एक रस्ता जातो. खरं तर इकडे गुहा आहेत, आपण इकडे जाऊन बघूया पहिला. तर मित्रांनो, इकडे ॲक्च्युली खाली गुहा आहे, इकडे बोर्ड लावलेला तुम्ही पाहू शकता. पण इकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे, आणि थोडंसं कारवीचं जंगलच आहे, आणि बऱ्यापैकी लांब आहे गुहा. वाजले आहेत ऑलमोस्ट 5, त्याच्यामुळे आता रिटर्न पण जायचं आहे.
तर जर इकडे गेलो तर खूप जास्त उशीर होईल आणि अंधार व्हायच्या अगोदर या रस्त्यातून, या जंगलातून म्हणजे या गडावरून आपल्याला खाली उतरायचं आहे. त्याच्यामुळे आपण नाही पाहू शकत. जर इकडे येत असाल तर लवकरच या, कारण की तुम्हाला हा संपूर्ण गड फिरायला मिळेल. खूप छान गड आहे. तर आता आपण जसं रिटर्न त्या रस्त्यावर जाऊया आणि तिकडनं जो मंदिर आहे तो पाहून निघूया. तुम्ही इथून हा पूर्ण नजारा पाहू शकता. खरं तर ही जी मुळा नदी आहे ती आहे लोणावळ्यामध्ये उगम पावते. हा जो तलाव आहे हा ॲक्च्युली मुळशी लेक आहे. ह्याला टाटा तलाव सुद्धा बोलतात. इथे तुम्हाला सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत बनवण्यात आलेल्या महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. त्यात असलेल्या शंकराच्या स्वयंभू पिंडीमुळे ह्या गडाला कैलासगड हे नाव पडले आहे. तर मित्रांनो, बऱ्यापैकी आपला हा जो किल्ला आहे तो फिरून झालेला आहे. खरं तर एक जागा होती गुहेकडे, तिकडे आपल्याला नाही जाता आलं. पण जर तुम्ही येत असाल तर नक्की लक्षात ठेवा, थोडासा लवकर यायचा प्रयत्न करा. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.